सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ विना अडथळा. आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावर मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश. लाडबागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शनास आणलं. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार संजय केळकर यांनी लाडबागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून आपण सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे 50,000 सफाई कामगारांना लाभ मिळणार असल्याचं सांगितलं. परंतु अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केलं जातं. याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. लाडबागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा. या पार्श्वभूमीवर फायलिले विभागातील कामगारांनाही याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी केळकर यांनी केली. सफाई कामगारांना हक्काची घरं देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार आहे का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधितांना परिपत्रक पाठवण्यात आल्याचं सांगितलं. केळकर यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली असून सफाई कामगारांच्या लाभाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसंच या कामगारांच्या घरांबाबत देखील लवकरच बैठक घेऊन घरं देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असंही मंत्री शिरसाट यांनी सांगितलं.